मंडळी, निराशेला दहन करून मनोरंजनाचा सोहळा साजरा करायला सज्ज झालीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा, नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन. मंडळी, आता एका नाटकाच्या प्रयोगात होणार आहे डेड बॉडीचा फार्स. त्यामुळे चला बघूया हास्याचा प्रवेश कसा रंगतोय तेच पाहायला जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया आपल्या जत्रेच्या यंग ब्रिगेडला. बस 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 भावांनो, पहिला अंक कडक झालाय बरं का. येस तणक्यात झाला आहे. मजा आली. ऐ, ऐका दुसरा अंक आहे की नाही, जरा पटापटा जरा स्पीड लावा, कळलं का. 11:35 अंबरनाथ आहे माझी. सांगितलं नाही म्हणाल परत. सावत्या नालाय काहीच रे. या थिएटरचं साऊंडचा काय प्रॉब्लेम आहे का रे? का ग? अरे नीट फीडबॅक येत नाहीये. माझ्या डायलॉग नंतर ना मला लाफ्टरच ऐकायला येत नाही. अगं लाफ्टर येतच नाही आहे. लोक हसतच नाही आहे. मी पहिल्या रांगेतल्या लोकांना ना खुणावलं पण हसा हसा, तर दोघांनी माझ्या रागाने बघितलं नाही, माहिती आहे. तू अशी तोड नको वाढू. अरे कधी कधी ना ऑडियन्स वेगळा असतो, आपण करत राहायचा. हा चला चला या चला. चटणी पाहिजे. गप बसतो. ए बाबा, हा? वडे कोणी आणला नाही ते? हा? वडे कोणी आणला नाही ते? सावत्याने आणली, त्याची ओळख आहे ना, तर कॅन्टीन वाला त्याला फ्री देतो. तुला कॅन्टीनला फ्री देतो, मग तिथे खाऊन येत जा. इथे स्टेजवर वडे आणू नकोस, कळलं ना. ए छोट्या काका, आपलीच पोर आहे तिला, आज काय करतोयस. मग घरी घेऊन जा तुझ्या. आपलीच पोरं मग घरी घेऊन जा नाटक संपल्यावर. इथे लाड करू नको त्यांचे. तू लाडवून ठेवशील, नंतर माझ्या डोक्यावर बसतील. एवढं काय नाही. स्टेजवर खाऊ नका रे. स्टेजवर खाता तुम्ही, मग ते खाली पडतं, मग उंदीर येतात. ते थिएटरवाले छोट्या काकाच्या नावाने ओरडतात, माहिती आहे तुम्हाला. ठेव 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 तिथेच ठेव. ठेवला. ठेवला काय तिथे ठेवशील, त्याला मुंग्या येतील, मग ते प्रॉपर्टीमध्ये भरणार, मग त्या कपड्यांना मुंग्या, सगळीकडे मुंग्या. भर काय त्या तोंडात लवकर. काय मला करणार नाटक. चल लवकर. काका 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 थांब रे, उशी ठेवा इथे, उशी ठेवा लवकर. काय ती हा काय 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 बरं झालं तुम्ही विषय काढलात. जरा कपड्यांना धुवा, लय वास येतोय. बघ ना रे मग. बघ ना, काय मी तुम्हाला सांगतोय. बघणारे मला काय सांगताय, केवढा वास येतो माहितीये. कॅरेक्टर, अभिनय आणि कलाकार तिघं एका वेळी मरतील. नाही तर काय. बरोबर आहे बाबा. बघ आता कसं आहे, तू धावपळ जास्त करतो. म्हणजे तुला डायरेक्टर आतामध्ये बोलला नसेल, तुझं जे कॅरेक्टर आहे ना तसं ते नाही आहे. म्हणजे तू जास्त धावपळ करतोस रमेश. एवढं नाही करायचं बाबा, नाटक आहे ते, आयुष्य आहे. कमी काय तू धावपळ जास्त करतोस ना, मग तुला जास्त घाम येतो, मग तुझ्या कपड्यांना वास येतो. असं आहे ते. अहो, पण मी एनर्जी लावतोय ना. कसली धोंड्याची एनर्जी लावतोस? बुकिंग आहे तुम्हाला? आहे बुकिंग, आहेत लोक आहेत समोर, कशाला ती एनर्जी लावायची? काय करायची आपण एनर्जी लावून? नको रे, असं नको करू. हा आणि ऍक्टिंग जरा कमी कर रे. छोट्या काका, तू ऍक्टिंग करायची आम्हाला सांगू नकोस तू. बघ ना रे. अरे बघ ना, काय बघ ना. काय झालं, काय झालं? कपडे धुवायला टाकायचं काम कोणाचं आहे, तुझं आहे का नाही. बघ, तू बघ. अरे बघ ना बोलू डोक्यात जाते ती मध्ये मध्ये सारखं. होय, होय, थांब. काय तू कपडे धुवायला टाकली पाहिजे. 3 महिन्यापूर्वीला का प्रयोग झालेला आहे. बरोबर. त्यावेळेस ती सगळी ओली झाली, कपडे कुंबले असतील त्याच्यात त्या पेटी मध्ये, तशीच बाहेर काढली. ती कुबाट वास मारतोय का सगळ्याला. मग बघ ना मग काय करायचं. अरे बघ. अरे छोट्या काका, तू अरे तसं नाही आहे. ती फुलं कुठे आहेत ह्याची? फुला आहे ती. हे फुलं आण रे, ती आण फुलं आण. चल अरे सावत्या, मुद्द्याचं बोल. फुलं फुलं ठेव इथे. अरे ते फुलाचं जाऊ दे, तू कपडे धुवायला टाक पहिली. अरे कपड्याचं. अरे अंकुश उल्हासचा माणूस रे. 3 महिन्यापूर्वी प्रयोग झाला ना आपला. त्याने काय ट्रक भरला नाही, ट्रंकेमध्ये ट्रंका टाकल्यानी, सोपे टाकल्यानी, लेवल टाकल्यानी, गोडाऊनला ट्रक नेल्यानी, आधी ट्रंका ठेवला नाही, त्याच्यावर लेवला मारला नाही, आणि मग हे सोपे ठेवला नाही. तो आपला कपडेवाला कोण आहे रे बाबू? सुन्या. सुन्या म्हणतो मी गडी नाही आहे तुमचा. ट्रंका खालून नाही काढणार मी. ट्रंका वर असते तर नेले असते ड्राय क्लिनिंगला. बघ काय करायचं सांग मला आता. छोट्या काका काय कारण देतो तू? नाही ते काय? पटतंय का यार तू? काय बघ ना बोलू नको तू. काय काय झालं अरे असं काय यार, इतर वेळेला तू बोलतो सलग प्रयोग आहे तर मग काय कपडे धुवायला जमली नाही ती. मग? आता 3 महिन्यांना लागलाय तरी तीच सांगतो यार तू. बघ ना आज मग. येतो यार, कसं वाटतंय ती. नाही, मी काय बोलतो काका, कपड्यांचं जाऊ दे, निदान ती चादर तरी धू. मग? चादरीचा काय झाला? चादरीचा काय घुस मेल्यासारखा वास होतो त्याला. एवढा आहे चादरीचा? मग कुठे आहे चादर? कुठे आहे रे? ती बघ तिकडे आहे. इकडे आहे ती. कुठे आहे चादर? बघू रे. हे पाया जाऊ नको ठेव रे. अगं, ठेव. छी! ए बाबा, चादर आहे, असं काय करतोस ती? जे वास घेऊन बघ. ये सावकाश 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 झालं? सावकाश सावकाश सावकाश. आता एक तारीख कमी झाली असती. कळलं आता कसं आहे, कळलं. लय आहे रे. मग लय आहे ती. पण एवढा वास लोकांना जात नाही. अरे लोकांना जात नाही, पण मला तर जातो. अशी तोंडा जवळ असते माझ्या.
आजचा प्रयोग कर. मी काय बोलतो मी प्रयोग करतो पण मी असाच पडून राहतो ना चादर घेत नाही. नाटकात कॅरेक्टर काय आहे तुझं? डेड बॉडी. मग उड्यावर टाकायला चड्डी आहेस तू नाटकातली? डेड बॉडीवर चादर पाहिजे की नाही? हा कर, चल करूया. चल नाटक कर. चला ए घ्या रे घ्या. चला पटकन घ्या. ए छोट्या काका भाई पण डाग पडलेत रे साडीवर कसं वाटतं कुबट वास मारतोय अरे कपड्यावर. कुबट वास म्हणजे एवढा वास. तो इंटरव्ह्यू झाल्यावर एक जण कौतुक करण्यासाठी मला मिठी मारलं. बघ ना मग. इथे चक्कर आली त्याला. असा होता याला वास बघ. नाहीतर काय असा घेऊन फिरवतो त्याला. याला भेटायला माणसं तरी येतात या वासामुळे आमच्या कोण जवळ पण येत नाही. बाय वासामुळे नाही, तू करतेसच तसं ना. छोट्या काका आता चार चौघात विषय काढला म्हणून बोलतो मी. अजून मध्ये तुला बोललेलो नाही बाय. काय आहे माहिती आहे बाय, तू करतेसच तसं. म्हणजे काय आहे, तुझी जी म्हातारी आहे ना ती बघून मला माझी 2 वर्षाची भाची आठवते. छोट्या काका ऐक दोघी सेम करता. मी अजून मध्ये बोललेलो नाही पण आज बोललो. तू बोललीस ना. मी काय म्हणतो अनाउन्समेंट घेऊया लवकर लवकर. अनाउन्समेंट. ए बाय जा तुझ्या पुणेरी टोन मध्ये अनाउन्समेंट कर. मी मोठ्या काकाला नाव सांगणार मग. नाही सावत्या घेऊ दे ना. सावत्या घेऊ दे ना अनाउन्समेंट. एक मिनिट अगं तुझ्या पुणेरी टोन मध्ये अनाउन्समेंट केलीस ना तुला पुण्यात बुकिंग आहे. हा मग मधुबाला पण लोक तुला बघायला येतात. याला दिली असती अनाउन्समेंट. हा दलतो. हा अनाउन्समेंट दलतो. वाटे काय मस्करी करू नको तू. चक्की होती काय रे? गप्प रे तू उगाच. अरे मग अरे मनापासून मी छोट्या चालू काका कर, मी चालू घेते कर. announce. चला, चला, ए, सुरू बाबा करा, घे. चला. आजचा प्रयोग घे. अरे नाही रे लय वास येतो रे. घे रे काका. माझा सोन्या घे. चल चल लवकर चल लवकर फुलं लवकर टाका लवकर अंगावर. स्पीड लाव स्पीड लाव. फुलं चला टाका त्याच्या अंगावर. हा, फुलं टाकतो ना. फुलं टाका अंगावर. फुलाचा वास अरे घ्या. फुलाला पण वास येतोय. येऊ का? अरे प्लास्टिकची फुलं आहे त्याला पण वास आहे. ए बास झाला चला आता दे तुम्ही. घे दे 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 चल. ए, घे ना तू वरती घे ना. मी नाही कर्टन उघडल्यावर घेईन. कर्टन उघडल्यावर काय घे ना. अरे कॅरेक्टर मध्ये जायचं सगळ्यांना. कर्टन उघडल्यावर जाईल मी नाही. सुस्वागतम सुस्वागतम. रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन अगं मेली सावकाश बोलणार घे पटकन ते वास येतोय. MHJ नाट्य संस्था सहर्ष आणि सविनय सादर करीत आहोत नाटक हा सुगंधी वाडा कुणाचा. काय अंक दुसरा आणि शेवटचा. आता घेशील आता घेशील. आईचा सुगंधी वाडा वास घेऊन बघा मग कळेल. अरे पण घे ना वरती आता. नाही तो. कर्टन कर्टन द्या रे कर्टन. सौकर अरे सगळे गोंडे उडवला मी आल्यानंतर. बाबूशे बाबूशे केला तुम्ही बाबूशे. बाबूशे आता मी कोणाच्या तोंडाकडे बघून सांगायचं. बाबूशेठ उठा ना उठा ना बाबूशेठ उठा. आई 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 हो हो सावर स्वतःला सावर. मला माहिती आहे बाबा गेलेत म्हणून तू हल्लेस पण एवढी नको हल्लू. थांब सोनिया अगं तू एवढी हल्लीस तर आमच्याकडे कोण बघणार. आणि तू आई आहेस तव्यावरची तडतडणारी राई नाही सावकाश. सोनिया बाबूशेठ गेला. हो सगळ्यांना दिसतंय चादर घेऊन झोपलेत ते. थांब जरा काळजी घे स्वतःची. दादा बोल ना काहीतरी. आय थोडं कमी आय टेडी गेले. जायच्या आधी हे वाडा कुणाला द्यायचा सांगून गेले असते तर बरं झालं असतं. खबरदार मोन्या. वाड्याची स्वप्न बघतास काय रे. स्वतःच्या डायरीला अजून अग्नी पण दिला नाही आणि वाड्याची स्वप्न बघतास काय रे. आय अगं पण सांगितलं असतं तर वाद नसते ना झाले आज. दादा दादा आता वाड्याचा विषय काढणं गरजेचं आहे का. बारक्या दादा बारक्या दादा बोलू नकोस तू. सोनिया. दादा मी पण बोलू शकतो खूप काय. नाहीतर काय मोन्या. वाड्याचं आत्ता बोलायची गरज आहे. प्रॉपर्टीचा मी पण बोलू शकतो पण आता इथे बाबा महत्वाचे आहेत आणि आता इथे फक्त बाबांची आठवण येते मला. काहीच नाही झालं. ओके. बघा बघा बाबांच्या आठवणीत वाडा पण शिंकतोय बहुतेक.
डेडींचा आवाज घुमतोय वाड्यात जणू. आईची चादरीच्या. नमस्कार मंडळी, मनोरंजनाचे रंग उधळायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन. मंडळी, आश्वासनांची खैरात करणाऱ्या उमेदवारासमोर आज आलीये ओंकारची लग्नाळू आई. चला बघूया त्यामुळे आज तरी ओंकारच्या आयुष्यात लग्नाची सत्ता येते का तेच पाहायला मंचावर बोलूया आपल्या इब्लिस कलाकारांना. आपल्या पाल्याचे लग्न सुमडीत कसे जमवावे. लेखक प्रसाद ओक. ओके, आधीच मिळालं असतं ना हे पुस्तक तर तुझं केव्हाच जमलं असतं रे. बघूया काय म्हणतायत. पाल्याचे लग्न जुळवायची जबाबदारी पालकांनी घेऊ नये. पाल्याने त्याची निवड स्वतःची स्वतः करावी. पालकांनी फक्त संमती द्यावी. आमचं पाल्य काही करेल तर ना. आमची संमती आहेच केव्हापासून. आमचं पाल्य काही जागेवर न उठतच नाही. काय रे काय करतेस आई? बोलतेय मी तुझ्याशी, ऐकतोयस का? काम करतोय मी, बघतेस का? तेवढंच कर तू ना तेवढंच कर. काम 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 त्याच्याने काही होणार आहे का? फक्त काम करणार आहेस का तू? चिल. नाही बाजार नाही, चील बिल काही नाही. आता जा पटकन जा, अंडी ब्रेड घेऊन ये जा. त्यासाठी खाली जायची काय गरज आहे? मी झोपतो किंवा ट्विगी करतो ना. हेच करा तुम्ही. हा, काहीही कामं सांगितली की पिटी 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 फोनवर न करा तुम्ही. कुठल्याच फोनचा आवाज पिटी 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 असा येत नाही. अरे पण घरात बसून मुली दिसणार आहेत का तुला? जरा त्यासाठी बाहेर जावं लागतं. झालं तुझं? असा बाहेर संचार करावा लागतो, नजर फिरवावी. तू बाहेर जा, आई नाही. अंडावाल्याकडे जा. एक नवीन मुलगी आली आहे अंडी विकायला, जा तिच्याकडे बघ जा. चांगली आहे. हा, तिच्याकडे बघ. तिला म्हणाव की 6 अंडी कशी दिली? मग ती काय म्हणेल, बाबा काहीतरी या. मग तू म्हणू का, ओ अच्छा 12 स्वस्त पडतात का? मग असं एक काम करतो मी, कसं जिम करतो ना, मला रोजच लागतात तर मला 12च द्या. जरा जाऊन नाट्यसंगीत का करतोय मी अंडीवालीशी बोलताना? असं मग तुझ्या पद्धतीने कर तू. माझं पटत नसेल ना तुला काही तर तुझ्या पद्धतीने पण आम कर काहीतरी. आई तिचं आहे ऑलरेडी, मी विचारलं आहे. झालं? जगातल्या सगळ्या मुलींची लग्न झाल्यावरच तू विचारायला जा सगळ्यांना. हा, तुझं ना काही होणार नाही. ओंक्या उठ. काय ओंक्या उठ, झुंबा क्लास सुटायची वेळ झाली आहे, पटकन जा. कपरी समोर उभा राहा. समोरच झुंबा क्लास आहे. मस्त अशा फ्रेश जिमचे कपडे घालून मुली येतील वगैरे, तू त्यांच्याकडे बघ. छान पान वगैरे खा, दात करत उभा राहा. Oh my God. हा, हुलाहुल कर, हुलाहुल, झाडी मार, झाडी. ताप जरा त्यांना. विसरा फुलव ना तुझा जरा. आई पिसारा फुलवू म्हणजे नक्की मी काय करू मला सांग बरं. पिसारा फुलव, काय ग, प्रेम काय जाल ग? असं टाक, काहीतरी कर ना. आई थांब, ही काय भाषा आहे तुझी? टाप बोलते, झाडी बोलते. पंटर का माझी? मी मुन्ना भाई आणि तू सर्किट असं चालायचंय का आता आपण? मी तुला फक्त मुली बघायला सांगतेय. आई किती वर्ष या मांडीत लॅपटॉपच बसणार आहे? आई प्लीज थांब आई प्लीज यार. काय प्लीज थांब. मुली बघ जरा. मी बघतोय, माझे प्रयत्न माझे सुरू आहेत. प्लीज तू थांब. माझे प्रयत्न काय सुरू असतात? इंस्टाग्राम वरती मुली बघायच्या, फक्त लाईक करायचं, कमेंट करायच्या, DM एवढंसं करून होत नाही. लग्नासाठी विचारावं लागतं रे ओंक्या. ते तुला जमतं का? आई तुला नाही, मला सांग, तुला जमतं का? मुली बघणं म्हणजे काय आहे? लग्नासाठी विचारणं आहे ना. उठ, गच्चीवर जा. आणि काय जीव देऊ? जीव लाव. तिथे पापड वाळत घालायला मुली आलेल्या असतील, त्यांच्याकडे बघ. आई थोडा वेळ त्यांच्याकडे बघत राहा. मग त्यांना असं वाटेल की हा काय बघ, का बरं बघतोय हा. मग तुला मदत करायची आहे, तू एक हेल्पफुल माणूस आहेस असं त्यांना वाटू दे. असे पक्षी बिक्षी उडाव. ए जा रे, ए जा, तू जाया नाही तो मेरा गाठ है मेरे साथ. ठीक आहे. कसं वाटतंय मी याच जागे जा रे जा असं कर रे. हेल्पफुल वाटलं पाहिजे. कोण आणि तिकडे येत आहे वर आता पापड वगैरे हे करायला? बरं, मग कपडे वाळत घालायला येतात मुली.
आता नाही, कपडे मी बघितलंय, कपडे वाळत घालायला मुली येतात गच्चीवर. असं छान तुला रोमॅन्स नाही रे करीत. या वयात कसा रे रोमॅन्स नाहीये तुझ्या अंगातून बाहेर? असं म्हणजे असं बघ ना, असं कपडे वाळत घालत मुलगी उभी आहे, असे वाऱ्यावर कपडे हलतायत. एखादा असा कपडा बाजूला करून तू एका मुलीला बघायचंस, म्हणायचंस ए कुर्ता मस्त आहे तुझा, मग ती पण बघेल तुझ्याकडे. क्राईम पेट्रोलचा सीन आहे हा. मी हे सगळं करत असताना अनुप सोनी बाजूनी सतर्क राहे असं म्हणत असेल गच्चीत. मूर्ख कुठली. प्लीज यार. काही नको करूस तू काय करू नको. आई कॉन्व्हर्सेशनच्या तिसऱ्या वाक्यात रडलंच पाहिजे, हा नियम आहे का आपला? काय करू मी एक आई म्हणून? अजून काय करू मी? तू आधी आई कर, मग नंतर बाकीचं कर. हे ही तू आई आहे ना, ही आई नाही, आई 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 अशी आहे ही. ही कॉमेडी तुझी कशी मिळणार मुलगी तुला? अरे कॉमेडी सुधार जरा, असे पान भिन खाऊन खराब करतात. प्लीज बस आई, प्लीज बस, त्रास नको देऊ. असा रस्त्यात फिर. हे असं फिर जा, बेल वाजते, टिंग टॉंग. सगळं मीच करते, हे करून बिरून. दार मीच उघडते, हा. मुली पण मीच आई बघते. प्लीज त्रास नको देऊ. लोकांसमोर तमाशे करू नकोस आता, फक्त झालं म्हणजे. सुनीता विल्यम्स अंतराळात. नमस्कार ताई, मी तुमच्या प्रभागातील अधिकृत उमेदवार वनिता खरात. अच्छा. माझी निशाणी आहे अर्धवट खाल्लेला केक. काय निशाणी आहे? अर्धवट खाल्लेला केक. त्यासमोरचं बटन दाबायचं आणि मला विजयी करायचं. ताई अगदी काही समस्या असतील तर रात्री बेरात्री मला फोन करायचा, कारण एका बाईची समस्या एक बाईच समजू शकते. निशाणी काय आहे? अर्धवट खाल्लेला केक. दाबायचं आणि विजयी करायचं. हा चला. ऐका ना सॉरी नाही जरा एक मिनिट येता का? नाही, प्रचाराला जायचं. हो नाही, एकच मिनिट. समस्या आहेत जरा का? बोलायचं होतं आले, फक्त. एक मिनिटं चप्पल हो काढते हो पण. नाही हरकत नाही, खरं नाही, नाही, चालेल. ठीक या ना या चल बसा ना, पाणी आण जा. चहा कॉफी घेणार का नाही, तुम्ही? नाही, ठीक आहे. मग डायरेक्ट पोहे घेता का? नाही, नाही, ठीक हा, आहे. उत्तम पोहे करतो. नाही, प्रचाराला जायचं होतं. मग त्यांना पण बोलवा ना. नाही नाही ठीक आहे, नाही ठीक नाही, जरा 5 मिनिटं आराम होईल, बोलवा हो. जरा त्यांना पायांना आराम थोडासा, बोलवा. आहे. तू मृणाल या ग. ए तू बाहेरच थांब, बाहेर थांब, लवकर या. काय करतेस आई, काय करतेस? ऊपर वाला देता है तो छप्पर फाड़ के देता है. म्हणजे मला ना आयुष्यात असं कधीच होईल असं वाटलं नव्हतं की एका वेळेला एवढे ऑप्शन्स घरात जमलेत. असं अक्षय होतंय. कुमार होतोय, अक्षय कुमार होतोय. थांब जरा. तू एक काम कर, काय? सगळ्यांकडे नीट बघ, ज्या फिमेल आहेत ना सगळ्यांकडे नीट बघ, आणि तुला जी आवडेल तिच्याकडे बघून फक्त एवढंच कर की आई असं कर. म्हणजे लोकांना कळायला नको, सटल कर एकदम, मला कळेल बरोबर, माझं लक्ष आहे तुझ्याकडे, असं फक्त कर, बघ 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 बघ, आणि आई असं कर. आई हे सटल आहे. मी लक्ष ठेवीन, कळेल मला. काही एवढं तरी काही करू समस्या आहेत का? काही सांगत होता तुम्ही? हो हो गप्पा बसा तुझे. जरा याचं बघायचं होतं. नोकरीचं बघायचंय का? नाही नाही, नोकरीचं नाही, छोकरीचं बघायचं आहे. काय करतेस आई, काय करतेस? सॉरी सॉरी Sorry. चुकून सॉरी. आणि सॉरी नाही, सॉरी. पाणी हवंय? नाही खरंच सॉरी. म्हणजे मला म्हणायचं होतं की जोक केला. नोकरीचं आहे त्याचं, म्हणजे जरा जास्तच चांगलं आहे. नोकरी आहे, 17 लाखाचं पॅकेज आहे, सगळं आहे. अच्छा फक्त ताई काय होतं? काय झालं ताई? मुलगी नाहीये हो. अच्छा, मुलगी नाहीये. लग्नच जुळत नाहीये, फक्त बाकी सगळं आहे. म्हणजे हे बघा, आमचं जे आहे ना ते सगळं त्याचंच आहे. आम्ही साठवलेलं 50 तोळे सोनं आहे ते त्याचंच आहे. आमचं डोंबिवलीला 5 BHKचं डुप्लेक्स घर आहे, गावाला जमीन आहे. मानेवर तीळ आहे, पाठीवर चामखीळ आहे, डोळ्यात बुबुळ आहेत, सगळं सांग ना त्यांना. गप्प बसतोस का? गप्प बसतो का? गप्प बस. भगवान का दिया सब कुछ है मॅडम. काय काय तसं फक्त मुलगी नाहीये, फक्त लग्न जमत नाहीये हो. हॅलो हॅलो हॅलो, तुम्ही का चुक करताय? नाही. एवढं काही घडलेलं नाही. आई तू ह्यांना सगळ्यांना का सांगतेस माझ्या लग्नाबद्दल? यांना नाही तर कोणाला सांगू? लोकप्रतिनिधी आहेत त्या, बायकांचं सगळं त्यांनाच कळतं, त्याच उत्तर शोधतात सगळ्यावरती. मॅडम कराल ना तुम्ही? म्हणजे याचं फक्त बघायचंय बाबा. तुम्ही टेन्शन नका घेऊ ताई, मी करेन सगळं. तुम्ही मला निवडून द्या, मी सामूहिक विवाह सोहळे भरवेन, वधूवर सूचक सोहळे भरवेन. तुम्ही फक्त मला निवडून द्या, मी तुम्हाला आश्वासन देते. थँक्यू. चला येतो. थँक्यू. नाही मॅडम, मॅडम नाही नाही नाही. आई काय करतेस आई? तुम्ही बसा.
सॉरी तुम्ही बसा. तुम्ही आश्वासन नको. आहे आम्ही काय वेडे आहोत का? आत्ता भेटलायत, 5 वर्ष भेटणार पण नाहीत नंतर या. नाही 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 मॅडम, आश्वासनं नको. तुम्ही आत्ता काय करू शकता ना तेवढं सांगा फक्त. आत्ता म्हणजे इथे तुम्ही आत्ता आमच्यासाठी काय करू शकता? म्हणजे तुम्ही बाकी काय मला करू थोडा नका. विचार कराल वेळ. नाही तुम्ही बाकी म्हणजे खड्डे बुजवू नका.